शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज 19 एप्रिल 2026चा व्हिडिओ आहे. श्री कुंडलिक बापू हजारे सर जिल्हा परिषद शिक्षक आहेत. सरांचं जी आता शाळा आहे ती बेळंकी जतमध्ये आहे आणि सरांचं जे शेती फार्म हाऊस किंवा जिथं आता नारळ लागवड होणार आहे ते गाव आहे कोकळी धरणमाळ तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ शेतीची माहिती घेणार आहोत. मलेशियन ग्रीन डॉर्फ ही हायब्रिड जात आहे जी आपल्याला नारळ पाणी शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी जात आहे. वैशिष्ट्य म्हणजे हा नारळ लावल्यापासून 2.5 ते 3 वर्ष चालू होतो, ज्याच्यामध्ये 400-450 मिली पाणी आहे आणि महाराष्ट्रात असे आपल्या 700 बागा लागलेले आहेत. तर शेतकरी बंधू आजचं जे लोडिंग चाललेलं आहे श्री कुंडलिक हजारे सर, तर या सरांचं जे कोकळी धरणमाळ तालुका कवठेमहांकाळसाठी लोडिंग चाललं आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ, जो नारळ शाळेसाठी पण चालणार आणि खोबऱ्यासाठी पण 2 in 1 ही बुटकी जात आहे. वैशिष्ट्य म्हणजे नारळामध्ये 400-450 मिली पाणी, खोबरंही जाड येतं. 1 किलोमध्ये आपल्याला 3 नारळ बसतो. सगळ्यात साईज मोठी असणारी ही मलेशियन ग्रीन डॉर्फ हायब्रिड जात आहे. केरळमधली क्रॉस पॉलिनेशन आहे. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हे रोप 375 रुपयानं बुकिंग होतं आहे, पोच होत असतं. आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती ज्या गाड्या लोडिंग चाललेल्या आहेत ह्या आपल्याला सर्व नारळ 375 रुपयानं घरपोच. हा लॉट संपला की आपला नवीन लॉट हा 425 रुपयानं पोच होणार आहे. खात्रीची रोपं महाराष्ट्रात आपल्या 700 बागा लागलेल्या आहेत. 1982ची 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढा. रोप लागवडीपासून आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानाला बिल. तर आता जी थप्पी लावली जाते अरबा सर थप्पी दाखवा, सिलेक्शन करून कसा माल दिला जातो तो पण दाखवा. बघू शकता आता गाडीची थप्पी लावलेली आहे. बुकिंग केल्यानंतर आज सकाळी सरांचं बुकिंग झाले, लगेच रोपं अशी पाठवतो. सरांनी इतरही जांभळमध्ये KG10 जांभळ असेल, थाई सफेद जांभळ असेल, इतरही फळझाडे घेतलेले आहेत. तर आता जी सिलेक्शन करून माल काढला जातो तो माल आपल्याला बघू शकतो. अरबा सर तिथे घ्या जरा. अशा प्रकारची ही नारळ शेती जर म्हटलं तर चारपड दलदलीत जमिनीमध्ये येणार पीक आहे आणि महाराष्ट्रात आपल्याला 700 बागा लागलेल्या आहेत. शेतकरी बंधूंनी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या मोदी संपर्क करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.